तर आज आहे साक्षीची केळवण. आम्ही देतो तिला सरप्राईज आणि लोकेशन आहे माझघर. बहिणीच्या केळवणची एवढी एक्साइटमेंट की हॉटेल उघडायच्या आधीच आम्ही तिकडे जाऊन पोहोचलो. एवढ्यात साक्षी तिथे आली, पण मला तिथे बघून तिला हा योगायोग वाटला. आमचा प्लॅन सफल झाला म्हणून आम्ही हात मिळवला. तेवढ्यात माझघर उघडलं होतं. आतमध्ये साक्षीच्या केळवणची तयारी चालू होती. भाई सुंदर डेकोरेशन करून यांनी पूर्ण वाईब्स तयार केल्या होत्या. यांच्या मेहनतीला 100 मार्क. नंतर आम्ही साक्षीची सरप्राईज एंट्री केली. पोरीला कधीपासून माझघरमध्ये जेवायची इच्छा होती, पण आजच्या खास प्रसंगी तिची ही इच्छा आम्ही पूर्ण केली होती. तिचं आणि सतीशचं आधी औक्षण करून घेतलं. त्यांच्या चेहऱ्यावरती प्रचंड आनंद दिसत होता. नंतर नवरा नवरीची ताटं आली. भाई नवरा नवरीला यांनी मातीच्या ताटवाटीत जेवण वाढलं होतं. अशा भांड्यांमध्ये जेवायचा अनुभव म्हणजे सुपर क्लास. अचानक गावची आठवण आली. नंतर आमचं गरिबांचं जेवण सुद्धा स्टीलच्या ताटवाटीत आलं. टेबल एकदम भरगच्च आणि मस्त वाटत होतं. दोघांनी चव घेतली आणि टेस्टचं अप्रुव्हल दिलं. नंतर व्हिडिओसाठी एकामेकाला घास पण भरवले. नंतर मग आम्ही सर्वांनी मिळून जेवणावर हल्ला चढवला. जेवण अप्रतिम होतं. बहिणीला गोडधोड भरवण्यापेक्षा पापलेट भरवण्यात जास्त समाधान आहे. आता दोघं नावं घेणार होती. मोजू नाही शकत उंची तुम्ही कोकणातला माडाची, कोणी कितीही काही बोलो, साक्षी माझ्या लाडाची. मी बोलवलं की तो येतो धावून, सतीशचं नाव घेते बोंबील पापलेट खाऊन. नंतर दोघांना गिफ्ट देऊन आम्ही ह्या कार्यक्रमाची सांगता केली. माझघरमध्ये हा सुंदर केळवणचा कार्यक्रम करण्याचा आमचा अनुभव एकदम जबरदस्त. हा आणि यांची जेवणाची चव सुद्धा एकदम सॉलिड आहे. आणि तुम्ही सर्व आमच्या केळवणला आलात त्यासाठी धन्यवाद.